नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ आणि आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि हे बघा संध्याकाळची वेळ आहे, 6 सव्वा 6 झाले संध्याकाळचे आणि आभाळी वातावरण आहे, त्यामुळे जरंडेश्वर महाराजांचं दर्शन होत नाही। आणि आज उद्या आहे पौर्णिमा, आज पौर्णिमा आहे, उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि तुळशीच्या लग्नाचा पण मोसम चालू आहे 5 दिवस। तर हे बघा समोर इथं चंद्र पण आता दिसत होता थोड्या वेळापूर्वी, तर ढगाच्या आड गेलेला आहे बघा। इथं चंद्र उगवलाय मस्त। आणि आपल्या शेतामध्ये आपण शेवंतीचा प्लॉट जिथं केला होता, भाज्या जिथं आपण पिकवल्या, झेंडू जिथं आपण पिकवला, ते आपण शेतात आहोत। आणि बघा पावसामुळं कितीतरी गवत आलंय आणि हे गवत आपण जनावरांना चारलं, बकरी सोडली, इतकं असं सगळीकडे गवत आलंय। आणि हा समोर आपला दिसतोय हा ऊस आता आपण बियाण्यासाठी ठेवलाय व्हरायटीचा। आता बऱ्याचशा 3-4 प्लॉटमध्ये वेताळबा असेल, उभे फट असेल किंवा समोर नारळ झाडं दिसतात, तिथं आपलं कवटी शेत आहे, जिकडे आपलं सगळं सोयाबीन होतं, तिथे आपण ऊसाची लागण करणार आहे। आणि घराजवळच्या दोन्ही प्लॉटमध्ये आपण एक छानसं सुंदरचं सुवासिक पीक लावणार आहोत। आणि या शेतामध्ये जिथं आपला शेवंतीचा मोठा प्लॉट होता गेल्या वर्षी याच दिवसात, तर इथं आपण सगळ्यांना आवडीचं जो खाण्याचं फळ असतं सगळ्यांच्या आवडीचं आपण ते करणार आहोत। काय करणार, कसं करणार ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीनच। तर प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज व्हिडिओ मी बनवत आहे, कारण मध्येच सोयाबीन मळणी, दिवाळीची धामधूम आणि बरंचसं मध्येच आजारपण वगैरे म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा घडत गेल्या, त्यामुळं व्हिडिओ नाही काढला। नाही बघा इथं चंद्र दिसतोय, चंद्र उगवतोय बघा, हे बघा चंद्र आभाळ आले त्यामुळं ढग आले, त्यातून थोडासा बारीकसा दिसतोय, चंद्राचं दर्शन घडतंय। आणि हे बघा इथं रोटर चाललंय, धनुभाऊचा ट्रॅक्टर आहे आणि आपण रोटावेटर फिरवतोय, कारण गवत पण क्रश होऊन जाईल आणि माती उलती पालती झाली की माती तापली की गवत पण वाळून जाईल। तर यावर आपल्याला अजून बरीच मशागत, पुढे काय काय करायचे, कोणतं पीक लावायचंय, कसं कसं करायचंय ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीनच। तर हे बघा धनुभाऊ इथं रोटावेटर फिरवत आहेत। तर चला मंडळी बघूया, बघा सगळं गवत कसं झालंय बघा, सगळीकडे असं गवत माजलंय पावसामुळं। यंदा पाऊस खूप झाला त्यामुळं गवत आलंय। इथं सगळं ड्रीप काढून ठेवलंय आणि बघा इथं आपले कारभारी उभे आहेत। आणि हे आपलं चिंचेचं झाड आहे बघा, चिंचा किती आल्यात बघा झाडाला, खूप सारे चिंचा आलेल्या आहेत यंदा। तर रोटर चालू आहे बघा, दाखवते तुम्हाला रोटावेटर कसा फिरतोय ते। सगळं गवत क्रश करता येते। आज ऊन तर पडलंच नाही, 4-5 दिवस कडक ऊन होतं, आज पूर्ण आभाळी वातावरण आहे, कदाचित पावसाची शक्यता सांगितली आहे, बघूया चला। हे बघा इथं रोटर तर चालू आहे, हे बघा। आणि खूप दिवसानंतर ट्रॅक्टर घालावा लागला, कारण खाली खूप ओल होती, खूप पाऊस झाला होता, पाणी साठलं होतं शेतामध्ये, त्यामुळे खाली ओल निघत होती, त्यामुळे खूप दिवसानंतर मशागत करायला खूप दिवस लागले, वेळ गेला। जनावरांना चारायला इथं म्हैशी वगैरे बांधायला सांगितलं लोकांना, बकरी शेवटी घातली, कारण ते गवत तर हे व्हायला पाहिजे। काँग्रेस वगैरे सगळा तोडून घेतला, खालच्या बाजूला जरा आपला बांध खचलेला आहे, या ऊसाच्या इथं अलीकडे बांध आहे आपला, तर नंतर परत मी खाली गेलं तुम्हाला दाखवेनच। तर इथं आपण मुरुम टाकलेला आहे, 1 ट्रॉली मुरुम आणून तो आपला बांध सगळा भरून घेतलेला आहे, पाणी वाहू नये, आपलं शेत वाहून जाऊ नये म्हणून। हे बघा तर आता हे दररोज मशागतीचीच कामं चालू आहेत शेतातली, रोटर करायचं, नांगरट करायची, सऱ्या ओढायच्या। सोमवारपासून आपली ऊसाची लागण पण चालू होणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन। आणि हे आपलं आहे फाउंडेशनचं आहे बघा बियाणं, हे बघा हे 9 गुंठ आपलं शेत आहे, इथं हे फाउंडेशनचं बियाणं आपला 20-22 कांड्यावरती ऊस आहे, हे आष्ट्यावरनं आणलं होतं वकील साहेबांनी बियाणं। तर आता हा खोडवा ऊस आहे,
याची लागण गेल्या वर्षी गेलेली आहे. हा यंदा खोडवा आहे, पण आम्ही बियाण्यासाठी बरेच लोक मागत होते, पण आता आपल्यालाच ऊस लावायचा, रोपं आणायला परवडणार नाहीत, कारण भांडवल यंदा आपलं बरंचसं डुबले. कारण शेवंतीचे 3 प्लॉट आपले पाण्याखाली गेले. पूर्ण म्हणजे पाण्यातच शेवंती होती, त्यामुळे पूर्ण नासून सडून गेलं. आणि याच प्लॉटमध्ये आपण वाटाणा पेरला होता, 1 एकर वाटाणा. ते पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता. तो वाटाणा पेरला, तो वाटाणा पण चांगला आला. त्याला पाणी वगैरे पण पाजलं होतं 1-2 वेळ. परत पाऊस पडला आणि नंतर त्या तवऱ्या सुटल्या चांगल्या त्याला. आता म्हटलं छान वाटाणा येईल. 5,000चं बियाणं होतं, पण धुकं अचानक पडलं. एक 7-8 दिवस धुकं पडलं आणि त्या धुक्यामध्ये सगळा वाटाणा जळून गेला, आकसून जळून गेला, पूर्ण बस्ट झाला वाटाणा. त्यामुळे ते पण नुकसान झालं. आणि शेवंतीचे रोपं जी आणली होती, 15,000ची रोपं होती, ती पण सगळी जळून गेली, पाण्यामध्ये सडून गेली. पाणी साचल्यामुळं अतिशय पावसाती महावृष्टी झाली यंदा. पण ठीक आहे, यंदा ओला दुष्काळ पडला तरी पुढच्या वर्षीपर्यंत पाण्याचा काय आता प्रॉब्लेम नाही आहे शेतासाठी तरी. त्यामुळं यंदा जरी नुकसान झालं तरी त्याचं आपल्याला पुढच्या वर्षी आपण त्याचं नुकसान भरून काढू शकतो. तर आता हे 60 दिवसाचंच पीक आपण करणार आहोत आणि पीक आहे चांगलं बलाढ्य पीक करणार आहोत, सगळ्यांच्या आवडीचं. सगळ्यांना अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत खायला आवडतं असं आपण जोमदार पीक करणार आहोत. छान प्रकारचं आपण एक फळ लावणार आहोत या प्लॉटमध्ये. त्यासाठी ही तयारी चाललेली आहे शेताची, पूर्व मशागत. म्हणून खालचा मुरुम टाकून बांधोरा भरून घेतला आणि ड्रीप आपल्याला याच्यावर करायचं आहे, मल्चिंग पेपर टाकायचं आहे बेडवरती. त्यामुळं मी कसं सगळं तुम्हाला त्या दरवेळेला जी कामं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहीन. हे बघा, हा साईडला पण ऊस आहे माझ्या चुलत भावाचा, तो पण अजून तुटला नाहीये. तर आता हे असंच काम चालू राहणार थोडा वेळ अजून, म्हणजे पूर्ण प्लॉट रोटावेटर होईपर्यंत. आणि रोटावेटर हा सावकाश चालवावा लागतो, गडबड करून चालत नाही. गडबडीनं म्हटलं की ते गवत तसंच राहतं, पूर्णपणे क्रश होत नाही. त्यामुळे धनुभाऊ सावकाशमध्ये ट्रॅक्टर चालवत आहेत. आता थोडासा बघा जरंडेश्वरचा कोना दिसतोय, थोडासा आभाळी वातावरण असल्यामुळे काहीच दिसत नाहीये. तर चला मंडळी, उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवे लावण्याची पौर्णिमा आहे उद्या. सगळीकडे मंदिरात, घरी, अंगणात सगळीकडे आपले दिव्यांच्या ज्योती लावल्या जातात. तर सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि चला, हे आपलं काम असंच चालू राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.